तर फ्रेंड्स आता आम्ही आलो आहे माझ्या मावशीच्या घरी. ते आहेत काका, हे आहेत कल्पेश आणि हे आहेत आमचे आप्पा आजोबा आणि ही आहे माझी क्यूटशी खूप सारी क्यूटशी मावशी आणि जिला आम्ही कायम मिस करत असतो. आणि इकडे माझा हा आहे भाऊ यश, ही आहे मम्मा आणि ही आहे आमची आजू आई. आम्ही तिला आई म्हणतो आणि तिने आम्हाला जेवण सांगितलंय लग्नानंतर, ऐकत नव्हती आणि आता ती आमच्यासाठी गरम गरम भज्या करते आहे. जेवण आम्हाला सांगितलंय बाय द वे. आधीच्या आधी तू का खाते? हा भूक लागली मला. आणि तर जेवण आहे म्हणून. आई तू ही तुझ्या घरी येते तर काहीच काम नाही करत ना, आणि मला नुसती सकाळपासून ओरडते काहीच करत नाही. बोल बरं तिला तू. तुला सूट राहील ना, तिची सून येईल का? ती एवढी म्हातारी आई काम करते आणि ही बघ कशी भज्या खाते आणि मला शिकवते. ही तर अजून यंग आहे, बघ कशी करते, अजून लक्ष न दिल्यासारखी. बरोबर. आईला काहीतरी काम करू लागते. चला. आणि हे सगळे बसले इथे आता जेवायला. माझं नको करावं का ताट? मी लग्नास ठिकाण लग्नात जाते. या दोघांची कायम सोबत हे वाईब करतात, कारण आपण हे आवडतात आणि यांना आप्पा बाबा याच्यामुळे आवडतात, कारण आप्पा बाबांनी आहे मुळे यांना मी भेटली है ना. तर मी आता बनवला आहे ओरिओ शेक. मी बनवला आहे आणि एक माझ्या नवऱ्याला आणि एक माझ्या भावासाठी. आणि हा जो आहे ना हा माणूस, हा मला 60 रुपये देणार आहे ओरिओ शेक बनवायचे. 60 रुपये काढ चल. 60 रुपये किती रुपये तुझ्या अकाउंट मध्ये? किती? 29. तर आता आली आहे सगळ्यांना बाय बाय म्हणायची वेळ. मम्मी हे तर येणारच आहे माझ्यासोबत. आप्पा आजोबा आलेत मला सोडायला. हा यश आलाय गाडीत आहे आणि आमचे SP काका ते पण आलेत मला सोडायला. आणि सगळ्यात ही जी एक आहे ही खूप हसू नको तू दुःखी आहे. तर हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग. सोनूला अचानक प्यायची इच्छा झाली आंब्याचा मिल्कशेक, मँगो मिल्कशेक. तर मी इथे बदाम घेतले आहेत. इकडे मँगोला असं छान प्रकारे कट करून ठेवलं आहे. याच्यात मँगोचा मिल्कशेक ऑलरेडी बनवून तयार आहे. आणि इथे आपण ही वरची मलाई घेणार आहोत. मी या ग्लासमध्ये सगळं टाकते आणि तुम्हाला दाखवते मी कसं केलं सगळं प्रेझेंटेशन. तर आता हा मिल्कशेक घेऊन आपण जायचं आहे सोनूकडे आणि आपण सोनूचे रिॲक्शन बघू. कसं आहे मग मला दुकान टाकून देत आहे ना. हॅलो फ्रेंड्स, तर आता आम्ही जातोय पुण्यामधल्या, जिथे आम्हाला बऱ्याच दिवसापासून जायचं होतं, जिकडे आंबे आणि आंब्यापासून बनलेलं मस्तानी, आईस्क्रीम, सॉफ्टी वॉफ्टी सगळं. आणि आपल्याला जर पेटी घ्यायची असेल तर पेटीसुद्धा छान प्राईजमध्ये. आणि पुण्यातल्या जुन्या वाड्यासारखं तिथलं ते आहे शॉप. तर वाडा मला कधीचा त्या वाडा बघायचा होता. मग आज आम्ही जातोय, दाखवतो तुम्हाला पण. मग इथे आलोच होतो, जवळच होतं लोखंडे तालीम मधल्या लोखंडे तालीम गणेश उत्सवाला गणपती बाप्पा
बघा हा गणपती बाप्पा किती छान आणि म्हणजे असं गणपती बाप्पा बघायला नाही मिळत. आणि हो, आणि इथे हे क्यूटचे लहान लहान बेबीज खेळत होते. आता आम्ही आलोय श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या इथे. आज जाऊ आणि आता बाप्पाचं दर्शन घेऊ. मग तिकडून आलो आणि आता आमच्या कोथरूडमध्ये मिळते पाणीपुरी. मीडियम तिखट पाणीपुरी. मीडियम तिखट पाणीपुरी. भर लागा तो उसे पीछा छोड़ाओ. बाबूजी ने कहा था तू भूल गई. अच्छा छोड़. छोटी के लिए ना एक गच्चक ले आ. दिशा कुठे आलोय आज आपण. संसारात लागणारी भाजीपाला घ्यायला. रोज डब्याला लागणारी भाजी. आज काय बनवू. आज काय आवाज थोडा.